मी खूप बोलले त्याला विचारलं मी की तुला मी नकोशी झाले होते ना, मग तू का परत आलायस? पूर्वीपासूनचं हेच आहे जान्हवी. मी चिडले ना की तो माझी माफी मागायचा आणि मग इतकं प्रेम करायचं की मी विरघळायचे. आत्ताही मी विरघळले. मला कळतंय जान्हवी की मला त्याला भेटायला नको, माझं चुकतंय. पण मी काय करू जान्हवी? तो बँकेसमोर येतो, माझ्या घरासमोर येतो. मी खरंच मी काय करू? माझ्या आयुष्यातले खूप सुंदर क्षण मी त्याच्याबरोबर घालवले. मला खरंच समजत नाही अगं, मी काय करू? पण आता ह्या सगळ्यात मनीषचा काय दोष आहे गीता? त्याचं काय चुकलंय? काहीच नाही. आय नो जान्हवी, तो खूप समजूतदार आणि चांगला मुलगा आहे. त्याच्या इतका चांगला मुलगा मी पाहिलाच नाहीये. मग त्याच्या चांगुलपणाचं हे फळ देतेस का तू त्याला? मला थोडा वेळ हवाय. तो तू मनीषकडे मागावास. मी त्याला कसं सांगू? मी कसं सांगू जान्हवी त्याला? मला त्याच्याशी खोटं बोलता येणार नाहीये आणि मला त्याला खरंही सांगता येत नाहीये. खरं बोलण्याची हिंमत नाही, खोटं बोलण्याची इच्छा नाही, मग मधल्यामध्ये तो लटकत राहिला चालेल तुला? जान्हवी, मलाही खूप त्रास होतोय या सगळ्याचा. अगं पण मी काय सांगू त्याला? हे बघ, त्याच्याशी बोलायचं नाही हा माझ्यासाठी ऑप्शनच नाहीये. मुळात मी तो ठेवलाच नाहीये स्वतःसाठी. काहीही सांग जान्हवी, काहीही सांग, पण प्लीज पुष्कर बद्दल सांगू नको. हे बघ, माझी शपथ आहे तुला. एकच सांगते गीता, तुझ्या हातात आहे तोवर सावर स्वतःला. एकदा वेळ गेली की आयुष्यभर फक्त पश्चाताप करावा लागेल. मी लवकरात लवकर त्याला भेटून सगळं समजावून सांगेन. प्रॉमिस. मी स्वतः भेटीन त्याला.